नमस्कार, जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेली आहे. जे विद्यार्थी मित्र फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आपल्या मुंबई झोन बद्दल. महाराष्ट्रात मुंबईला जास्त वॅकन्सी आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सेंट्रल अँड वेस्टर्न रेल्वेमध्ये 2 झोन येतात मुंबईचे. ह्यामध्ये जे तुमच्या वॅकन्सी आल्या त्याही खूप जास्त आलेल्या आहे. सो आपल्याकडे जास्त वॅकन्सी आहे तर आपण कुठे फॉर्म भरायचा? काही विद्यार्थी मित्र असे आहेत की जे म्हणतात की मॅडम आम्ही मुंबईलाच राहतो, सो आम्ही मुंबईच्या ह्या झोनमध्ये फॉर्म भरणार. काही विद्यार्थी मित्र जे आहेत जे लांबच्या गावी राहतात तरी सुद्धा मुंबई हेडक्वार्टर येतं. मुंबई अंतर्गत जितकेही रेल्वे स्टेशन येतात 71 रेल्वे स्टेशन तुमचे सेंट्रलला येतात. तर डिव्हिजन कोणत्या कोणत्या येते आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर मुंबई झोन अंतर्गत कोणते विभाग येतात हे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचंय. या व्हिडिओच्या लिंकला आपल्या सर्व इतर सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांकडे शेअर करून घ्या, जेणेकरून त्यांनाही फॉर्म भरायला काय होईल, हेल्प होईल. ठीक आहे, तर बघूया आपण मुंबई अंतर्गत कोणते कोणते विभाग येतात. तर मुंबई झोन मध्ये कोणते विभाग येतात? तर मुंबईचे झोन 2 आहे, माहिती आहे तुम्हाला. सेंट्रल रेल्वे ओके आणि वेस्टर्न रेल्वे. किती झोन आहे मुंबईचे? 2 झोन आहे. मग आता या सेंट्रल रेल्वेचे काही विभाग असतात बघा. झोन हे आपले वेगळे आहे. मुंबईमध्ये 2 प्रकारे येतात. ठीक आहे, याचं हेडक्वार्टर मुंबई असणार आहे. तर आता हे सेंट्रल रेल्वेमध्ये किती येणार? 71 रेल्वे स्टेशन येतात. ठीक आहे, मग ह्या 71 रेल्वे स्टेशनची लिस्ट ही मी लवकरात लवकर रेल्वेच्या ऑफिशियल साइट मधून घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, पण आता आपण याचे फक्त डिव्हिजन बघणार आहोत आणि वेस्टर्नचे सुद्धा आपण काय बघणार आहोत? डिव्हिजन बघणार आहोत. ठीक आहे, समजलंय सर्वांना? तर जे प्रेझेंट आहे प्रत्येकाने लाईक करून घ्या एकदा या व्हिडिओला आणि या व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. ओके, तर चला जाऊया आपण आपल्या पहिल्या सेंट्रल रेल्वेवर. ठीक आहे, आता सेंट्रल रेल्वे, नेम ऑफ द रेल्वे झोन आपण काय बघतो? सेंट्रल रेल्वे. किती जागा आल्या सेंट्रल रेल्वेच्या तुम्हाला ऑलरेडीच माहिती आहे. झोनल हेडक्वार्टर मुंबई असणार आहे. ठीक आहे, आता दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित? ज्यांना नाही माहिती त्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवा याचे, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की विभाग कोणते कोणते आहे. ठीक आहे, आता डिव्हिजन बघणार आहोत. डिव्हिजन वेगळं आहे आणि याच्या अंडर येणारे रेल्वे स्टेशन वेगळे वेगळे आहे. ओके, तर सगळ्यात पहिले मुंबई, नंतर येतं नागपूर, नंतर आहे भुसावळ, नंतर आहे पुणे आणि नंतर आहे सोलापूर. तर हे 5 झोन आहे, हे 5 डिव्हिजन आहे. तर ह्या 5 डिव्हिजन मध्ये 71 रेल्वे स्टेशन येतात, ज्याच्यामध्ये कल्याण, ठाणे, त्याच्यानंतर मनमाड, भुसावळ, आता भुसावळच्या झोन मध्ये भुसावळ वगैरे येणार आहे, सोलापूर, पुणे. तर ह्याच्यामध्ये 71 रेल्वे स्टेशन येतात 5 डिव्हिजन मध्ये. तर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घराजवळच आहे किंवा ही जी वॅकन्सी आलेली आहे ही माझ्याही गावामध्ये आहे, माझ्याही गावात जागा आहे, नागपूरची आलेली. नागपूर, आता जे नागपूर रेल्वे स्टेशन आहे ऑब्व्हियसली नागपूरच्या झोन मध्ये जाणार आहे. ठीक आहे, तर इथे 71 रेल्वे स्टेशन आहे. तर ह्याची आपण यादी तर लवकरात लवकर बघणारच आहोत. पण तुम्ही मुंबईची आहात तर तुम्ही मुंबईमध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, सेंट्रल मध्ये तुम्ही फॉर्म भरा. सेंट्रल रेल्वेमध्ये हे 5 डिव्हिजन येतात, तुम्हाला याच्यामध्ये 71 रेल्वे स्टेशन भेटणार आहे. ठीक आहे, इथे कशा वॅकन्सी आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आपले आधीचे जे व्हिडिओ बघितले नसतील तर आधीचे व्हिडिओ बघून घ्या, याच्यामध्ये कट ऑफ वगैरे सर्व सांगितलं आहे. ओके, ह्याच्यानंतर येतं आपलं वेस्टर्न रेल्वे. ठीक आहे, आता वेस्टर्न साइड बघा, फक्त बॉम्बेच येतं आपल्याकडे. हे जे बीसीटी आहे तर फक्त आपल्याकडे हा जो एक झोन आहे हा फक्त मुंबईचा आहे, म्हणजे हा झोन महाराष्ट्राचा आहे. हा झोन फक्त महाराष्ट्र आहे. पण वेस्टर्न रेल्वेला सगळं बाकीचं जे येणार आहे बघा, वडोदरा, अहमदाबाद, त्याच्यानंतर रतिमा दिला आहे, राजकोट दिलेला आहे, भावनगर दिलेला आहे. तर हे सर्व कुठं जातं? गुजरातमध्ये. कुठे जातं हे? गुजरात. म्हणजे झालं की राज्य बदली, झालं की नाही? मग आता असे विद्यार्थी मित्र असतील की विचार करत असतील की मॅडम आता आम्ही काय करायचं? तर काही टेन्शन नाही, तुम्ही बीसीटी मध्ये फॉर्म भरून टाका ना. इकडे चर्चगेट वगैरे सगळं याच्यामध्येच येतं. तुमचे चर्चगेटचं जे स्टेशन वगैरे आहे हे सर्व तुमचं बॉम्बे टर्मिनल्स मध्येच येणार आहे. महाराष्ट्रामधला एकच झोन आहे फक्त बीसीटी. बाकीचं वेस्टर्न रेल्वेचं जे काही आहे ते पूर्ण गुजरातमध्ये जातं. ठीक आहे, मग गुजरातचे एवढे झोन भेटणार तुम्हाला. भावनगर भेटणार, राजकोट भेटणार, अहमदाबाद भेटणार, वडोदरा भेटणार, हे सर्व गुजरातमध्ये जातं. याच्यामध्ये पण भरपूर रेल्वे स्टेशन सॉरी यामध्ये पण भरपूर रेल्वे स्टेशन येतात. तर सगळ्यांनी आपापले प्लेसेस निवडून घ्या आधी की कोणत्या प्लेसला फॉर्म भरायचा आहे.
ठीक आहे. आणि त्याच्यानंतर झोन वाईज तुमच्या ज्या काही वॅकन्सीज आहेत त्या बघायच्या आहे आणि अशा पद्धतीने फॉर्म भरायचे आहे. ठीक आहे. आजचा व्हिडिओ मुंबई झोनसाठी होता. जे लोक मुंबईसाठी फॉर्म भरत आहेत, मुंबई झोनमध्ये मुंबईचे 2 झोन आहे, एक वेस्टर्न रेल्वे आणि एक सेंट्रल रेल्वे. सेंट्रल रेल्वेचा पूर्ण भाग महाराष्ट्रातलाच आहे, पण वेस्टर्न रेल्वेचा फक्त एकच भाग आहे बॉम्बे टर्मिनसचा, तोच महाराष्ट्राचा आहे. बाकी वेस्टर्न रेल्वे पूर्ण गुजरात साईडला जातं. ठीक आहे. तुम्ही जर वेस्टर्न मध्ये फॉर्म भरत असाल तर तुमची जॉब जी आहे ती तुम्हाला वडोदराच्या विभागात येऊ शकते, भावनगरला येऊ शकते, ठीक आहे, राजकोटला येऊ शकते, ती ह्या विभागात जाऊ शकते. तर तुमच्यावर डिपेंड करतं. तुम्हाला महाराष्ट्रातच राहायचं असेल तर तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्ही सेंट्रल रेल्वेमध्ये भरा. इथे सगळे तुमचे येऊन जाणार, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, पुणे, सगळे मनमाड, भुसावळ हे सर्व इथे तुमचं येणार आहे. वर्धा वगैरे सर्व इथे येणार आहे. नागपूरच्या याच्यामध्ये तुमचं वर्धा वगैरे सर्व याच्यामध्ये येऊन जाईल सेंट्रलमध्ये. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातच राहाल. पण जे वेस्टर्नला गेला तर तुम्हाला राज्य बदली करून गुजरातला जॉब करावा लागेल. ठीक आहे. समजलंय? तर हा व्हिडिओ होता तुमचा कशासाठी, तर मुंबई झोन बघण्यासाठी, वेस्टर्न अँड सेंट्रल. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला मला सांगायचा आहे. व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.